आज आपण असा पदार्थ बनवत आहोत जो सकाळच्या घाईगडबडीमध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारा आणि पोटभरीचा आणि सगळ्यांना आवडेल असा। चला तर मग सुरू करू। इथे 1 वाटी चणा डाळ स्वच्छ निवडून 2 पाण्याने धुवून 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। आता ह्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसूण पाकळ्या हे 3 एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। आता हे वाटण एका वाटीमध्ये काढून ठेवलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून घेऊ। तर ते मिक्स झालेलं आहे। आता गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर एक छोटं पातेलं ठेवून घ्यायचं आहे आणि गॅस थोडासा मध्यम ठेवायचा आहे। आता या पातेल्यामध्ये हे 1 मोठं माप तेल टाकून घेऊ। तर तेल थोडंसं गरम होऊ देऊ। आता तेल गरम झालेलं आहे। या तेलामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेऊ। मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। आता इथे मोहरी तडतडली आहे। याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची। इथे पाव चमचा हिंग आहे हे टाकून घ्यायचं। आता ह्याला थोडंसं हलवून घेऊ। आता लगेच गॅस बंद करायचा आहे। आता ही फोडणी इथे आपण एक ताट घेतलेलं आहे अशा प्रकारचं। आता ही फोडणी ह्याच्यावर टाकून पसरवून घ्यायचं आहे। सगळं फोडणीच्या टाकायचे नाही, आपल्याला थोडंसं ठेवायचं आहे आणि चांगलं पसरवून घेऊ। आता हे डाळीचं वाटण आहे त्याच्यामध्ये टाकून पसरवून घ्यायचं आहे। तर आता हे पसरवून घेऊ। सगळीकडे समानच पसरवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता अशा प्रकारे सगळं पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर आता त्याच्यावर उरलेली फोडणी टाकून घ्यायची आहे। आता ह्याला थोडंसं पसरवून घेऊ। तर इथे याच्यावर पण फोडणी टाकून झालेली आहे। आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर एक पातेलं ठेवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे। आता पाणी थोडंसं गरम होऊ देऊ। आता पाणी गरम झालेलं आहे। हे आपल्या डाळीच्या मिश्रणाचं ताट ह्याच्यावर ठेवून घ्यायचं आणि यावर एक दुसरं ताट झाकून ठेवायचं आहे आणि आता आपल्याला 10 ते 15 मिनिटे हे वाफवून घ्यायचं आहे। तर आता इथे 15 मिनिटे वाफवून झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि आता वरचं ताट काढून घ्यायचं आहे। त्या कपड्याने ताट पकडायचं आहे तर हाताला भाजू शकतं। आता ह्याला थंड होऊ द्यायचं आहे। तर इथे आपलं हे सारण थंड झालेलं आहे। आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ। आता ताट फिरवून अशा वड्या पाडून घेऊ। आता इथे काढून बघू। तर हे बघा एकदम मस्त अशी वडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता आणि खायला खूप टेस्टी लागते। आता इथे वड्या कापून झालेल्या आहेत, याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। आता थोडंसं सुकं खोबरं पण टाकून घेऊ। तर इथे आपल्या चण्याच्या डाळीच्या वड्या बनवून तयार आहेत। तुम्ही अशा प्रकारे सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन करून बघा आणि कशी वाटते ते कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।